सर्वांना क्रांतिकारी रामराम. मित्रांनो, काल परवाची घटना तुम्ही पाहिली असेल. उत्तराखंडमध्ये उत्तर काशीमध्ये ढगफुटी झाली आणि अख्खं एक गावच्या गाव उद्ध्वस्त झालं. उद्ध्वस्त. तुम्ही ते व्हिडिओ बघा, व्हायरल झालेत व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये माणसं पळतायत आणि वरून एवढं भयंकर पाणी आलं आणि जमिनीचा बिल्डिंगचा मलबा एवढा आला की त्या माणसावर पडला आणि पूर्ण माणसं वाहून गेली. शेकड्याने माणसं मेली आणि शेकड्याने माणसं गायब पण झाली. हे आपण केलेल्या आपल्या कर्माचे फळ आहेत. हे आपण तिथं केलेलं अतिक्रमण आहे. आणि इकडे जे आहेत, ज्यांनी घटना पाहिली, एका दिवसापुरती न्यूज झाली, काही तर न्यूज दाखवलीच नाही, कुठे कुठे न्यूज दाखवली नाही, तर आपण ही फक्त सेन्सेशन म्हणून पाहिली, तात्काळ घटना, आणि लगेच विसरून पण गेलो. तुम्हाला असं का वाटतं की ही घटना तिकडे घडली म्हणजे इकडे घडणार नाही? आपल्या इकडे पण अशा घटना घडू शकतात, घडायला लागल्या पण आहेत. तुम्ही मागचं 2016च्या टायमेला लातूरमध्ये घटना घडली होती की लातूरला मुंबईहून, दिल्लीहून, तिकडून पंजाबवरून पाणी आणलं होतं. लातूरमध्ये पाणी प्यायला नव्हतं. तर ह्या घटना अशा अक्षरशः वाढत चालल्यात. तर याच्या पाठीमाग कारण आहे क्लायमेट चेंज. आणि हा मुद्दा एवढा भयंकर आहे, एवढा गंभीर आहे, याच्यावर कोणीच बोलत नाही. मी तर म्हणतो, काय मोठे मोठे सेलिब्रिटी, हे क्रिकेटर, बॉलिवूड स्टार, तथाकथित साधू संत, हे नेते, हे काय मेले का? याला काय ज्ञान नाही का, नॉलेज नाही? एकही या विषयावर बोलत नाही. डायरेक्ट जीवन मरणाचा मुद्दा आहे हा. क्लायमेट चेंज हा ग्लोबल मुद्दा आहे. जिवंत राहसाल तरच बाकीच्या गोष्टी करसाल ना. बारीक सारीक गोष्टी मी अडकून राहिलो, एवढं भयंकर हा मुद्दा आहे. आपल्या डायरेक्ट जीवन मरणाशी संबंध आहे. पाठीमागे जाळ लागलाय, पण आपण बघायला तयार नाही. हा मुद्दा एक ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा, जागतिक लेवलचा मुद्दा आहे. आणि एक छोटे मोठे मीडिया चॅनल पण याला दाखवत नाही. कोणाला का नॉलेज आहे की नाही की कोणी याच्यावर बोलतच नाही. अपवाद आचार्य प्रशांत सोडकर मागच्या 20 वर्षापासून एकटे लढत आहेत. वाघासाठी लढत आहेत एकटे आपल्यासाठी, की जे पृथ्वीवरील प्राणी आहेत, सगळे प्राणी, यांचं नुकसान होऊ नये म्हणून मागच्या 20 वर्षापासून ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी आता एक ऑपरेशन पण ठरवलं आहे, ऑपरेशन 2030, ऑपरेशन 2030. तर तुम्हाला याच्याविषयी माहिती आहे की नाही? की काल ट्विटरवर ट्रेंड पण होता, ऑपरेशन 2030. हे क्लायमेट चेंजला कमी करण्यासाठी ऑपरेशन आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे ऑपरेशन आहे. लोकांपर्यंत क्लायमेट चेंज हा मुद्दा पोहोचण्यासाठी ऑपरेशन आहे. आणि क्लायमेट चेंज हा जो राक्षस आहे, याला पैदा आपणच केलाय, माणसांनी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखाद्या राक्षसाला आपण पैदा करू शकतो, तर आपण त्याला नष्ट पण करू शकतो. पण कसं झालंय, आपण त्याला पैदा केले आणि सोडून दिले, जसा हिरण्यकश्यप. तर आपल्यालाही भक्त प्रल्हाद व्हावं लागते, तेव्हा हिरण्यकश्यप मारल्या जाईल, नाहीतर आपला सुपडा साफ होईल. हे राक्षसाचं पिल्लू आपण पैदा केले, हे हळूहळू मोठं होत आहे, पृथ्वीला गिळायला सुरुवात केलेली आहे. आपला नंबर कधी येईल, नो गॅरंटी. आणि हे पिल्लू कोण्या मांजरानं, कुत्र्यानं किंवा एखाद्या जंगलातल्या प्राण्यानं तयार केलेलं नाही. त्या पिल्लाला, राक्षसाच्या, आपण जन्म दिलाय माणसाने, आणि हे आपल्याला संपवावं. आणि हे पिल्लू खरं तर 95% माणसाने पैदाच केलेलं नाही. हे जे क्लायमेट चेंज नावाचं राक्षसाचं पिल्लू आहे, जे आता मोठं मोठं होत आहे, याला पैदा करणारे पृथ्वीवरील मोजके माणसं आहेत, मोजकेच 1 ते 2%, जे की तथाकथित श्रीमंत आहेत, माजुरडे आहेत, त्यांना आपल्यावर काहीच घेणं नाही. तुम्ही मेले काय वाचले काय, यांच्या हौशीपणामुळे हा राक्षस पैदा झालाय आणि आपल्या बोकंडीवर आलाय. ही एक घटना नाही, अशा हजारो घटना झाल्यात. हजारो लोक रोज मरत आहेत. कोणी पाण्या वाचून, कोणी पाणी जास्त झालं म्हणून, कोणी दुष्काळामध्ये, कोणी पुरामध्ये, कोणी भूस्खलन, पुढे ढगफुटी झाली, कोणी उन्हामुळे, कोणी उष्माघातामुळे, असे हजारो लोक मरत आहेत. पण मीडिया ह्या गोष्टी आपल्यापर्यंत
पोहोचू देत नाही. आपलं चालू आहे भारत पाकिस्तान, धर्म खतरे में है, ये खतरे में है, ही यात्रा ती जत्रा हा उत्सव. अरे जिवंत रासाल सगळं करसाल ना. हा अरे जान सलामत तो सब कुछ है, सर सलामत तो पगडी 50. अरे जर राहणार नाही जीव तर काय करणार आहेस तू. अवघड आहे कार्यक्रम. या गोष्टी माहिती घ्या, बोला. जागोजाग फालतू गप्पा मारण्यापेक्षा, फालतूचे स्टेटस ठेवण्यापेक्षा हे चांगले कामाचे स्टेटस ठेवा. कोणीतरी जागृत होईल, कोणी एखादं झाड लावेल, कोणी काहीतरी नवीन उपक्रम करेल. पण आपलं चालू आहे बॅनरबाजी, फालतूगिरी, राजकारण. थोडं तरी राजकारण असू द्याचं, काही त्याच्यावर काही बोलत नाही मला, पण राजकारणामध्ये मुद्दे तर पाहिजे. तुम्ही जखम झाली मध्ये वरून मलमपट्टी करायला आणि दाखवायला आमचे नेते. अरे तुम्ही जखम कशामुळे झाली हे बघा अगोदर, याच्यावर काम करा, मुळावर काम करा. मुळावर काम केलं तर झाड वरी चांगलं होईल. तुम्ही झाडाला जरासं काही रोग झाले वरी फवारा मारायला, अरे ते मूळ का मूळ. आणि मुळामध्ये प्रॉब्लेम ही माणसाची हौशी वृत्ती, ही मनाची बिघडलेली परिस्थिती, हे अध्यात्माचा पडलेला खालचा लेवल, हे याच्यामुळे सगळं झालंय. क्लायमेट चेंज म्हणजे असं काही मोठं रॉकेट सायन्स नाही. याला आपण पैदा केले, आपली लालच याला जिम्मेदार आहे. आपल्या लालसेपोटी, आपल्या हौसेपोटी आपल्या इच्छा एवढ्या वाढल्या, त्याच्यामुळं क्लायमेट चेंज हा मुद्दा एवढा गंभीर झालेला आहे. तो आपल्या जीवावर उठलेला आहे आणि तो आपल्याला असं मारणार नाही. एका एकाला चुन चुन कर, तडपून तडपून पागल होऊन मारणार आहे, असं मारणार नाही. माणसाला काय करावं हे कळणार नाही. तो दिवस दूर नाही. मला तर वाटते तिसरं महायुद्ध जवळ झालंय आणि त्याचं कारण फक्त क्लायमेट चेंज असणार. क्लायमेट चेंज 100%. त्याच्या पाठीमागं कुठं पाणी नाही, कोणाला जमीन नाही, हा मुद्दा असणार. हा मुद्दा सिरियस घ्या, जागोजाग बोला. माहिती नसेल तर माहिती काढा, माहिती नसेल तर युट्यूब करा, गुगल करा, चॅट जीपीटी करा, AI करा. त्याच्याविषयी माहिती घ्या, लोकांमध्ये चर्चा करा. कारण आता नाही तर कधीच नाही. लढाई ही लढायचीच आहे. आचार्य प्रशांत लढत आहेत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ऑपरेशन 2030 सोबत तुम्ही पण या. कारण हा मुद्दा एकाचा किंवा आचार्य प्रशांतचा नाही, हा मुद्दा ग्लोबलचा आहे, पूर्ण सर्वांचा आहे, प्रत्येक जीवाचा आहे, तुमचा आमचा परिवाराचा आहे. उठून उठा, याच्याविषयी माहिती घ्या. नसेल तर माहिती मी पाठवतो, तुम्ही तसं विचारून घ्या, काही करा, पण क्लायमेट चेंज विषयी माहिती घ्या आणि जनजागृती फिरवा. हा खूप गंभीर मुद्दा आहे, याला सिरियस घ्या, नाहीतर परिस्थिती अवघड आहे. गावाकडे पाणी नाही, शहरात पाणी नाही. शहरातले गावाकडे येतील, गावाकडे शहरात येतील. कोणी नदीकाठी जाईल, नदी पण सुकून गेल्या, काही नदी प्रदूषित झाल्या, समुद्राचं पाणी पिऊ शकत नाही, जमिनीचं पाणी खाली खाली चाललंय. परिस्थिती गंभीर येणार आहे. ही परिस्थिती यायच्या अगोदर जागृत व्हा, लढाईला सुरुवात करा. बस झालं ते दोन पैशाचं राजकारण, तुमचे ते भांडणं, ते फालतूगिरी, बस झालं. कामाच्या मुद्द्याचं बघा. नसेल बघायचं, मरा मग. धन्यवाद.